हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी आहे अस्मिता आणि मस्त छान अशी गोल्डन पिवळ्या कलरची साडी घालून आज जाणार आहे करणच्या हळदीला। आणि मी तयार झाले, शौर्या पण मस्त तयार झाली आणि शौर्याला लागली होती भूक, तर मस्त गरम गरम खिचडी खात होती आणि म्हणे मम्मी एवढी खिचडी खाल्ली की लगेच निघते। म्हणलं ओके बेटा। आम्ही बिंदी पण सेम सेम लावली होती दोघींनी। हळदीला जायचं म्हणल्याच्यानंतर थोडं नटून थटून तर जावंच लागेल ना। आणि थोडीशी म्हणजे उशीर झाला मला ड्युटीहून यायला, त्याच्यामुळे थोडं लेट झालं। तर महिला मंडळ जेवायला वगैरे बसलेले होत्या तिथं आणि खूप छान वाटत होतं तिथं गेल्याच्यानंतर कार्यालयात। सर्वजणी पिवळ्या पिवळ्या कलरच्या साड्या घालून आलेल्या छान। आणि हे पहा श्रावणीच्या मामाची मुलगी आणि त्या तिघीजणी सेम श्रीवल्लीसारखे आंध्रा पॅटर्न छान असे घागरे घातलेले। आणि हे पहा क्यूटी आणि शौर्या त्यांचं मोबाईलमध्ये काय चालू आहे, एकमेकीला हाय हॅलो चालू आहे। आणि बच्चे कंपनी पण मस्त एन्जॉय करत होते। आणि शौर्याला त्याच्यानंतर हे आहेत आमच्या काकू आणि काका, करणचे आईवडील आणि जोडी। त्यानंतर ही करणची बहीण श्रावणी आणि श्रावणीचे मिस्टर आमचे जावाई। मस्त छान त्यांचं फोटो सेशन वगैरे झालं। आम्ही थांबलोच होतो साईडला। आणि म्हणजे श्रावणीच्या लग्नाच्या नंतर आता हे करणचं लग्न, तर खूप मजा वाटत होती। नंतर ह्या मायलेकीचे फोटो काढले दोघींचे। आणि मी आणि रासकटला वहिनी काकूला सांगत होतो आणि त्याच्यानंतर काकू पण छान दिसत होत्या मस्तपैकी। वरमाई संतूर मम्मी आहे ही तर। आणि त्याच्यानंतर काकूसोबत आम्ही पण फोटो काढले, रासकटला वहिनी, मी, श्रावणी आणि काकू। आता लग्न हळदीचा प्रोग्राम म्हटल्याच्यानंतर काय। आणि ही पहा ही आमची श्रीवल्ली इकडनं आली छान। दोघींचं किती मस्त वाटायले ते ड्रेस, मला तर खूप आवडले। तुम्हाला पण आवडले का कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि बच्चे कंपनी काय पाठीमागे राहते का फोटो काढायला, सर्वात अगोदर क्यूटी आणि शौर्या आणि मम्मी आमची स्टेजवर फोटो काढा काय पोज देत होत्या मस्त मस्त। आणि दोघी पण तशाच क्यूट दिसत होत्या। आणि त्यांचे फोटो सेशन वगैरे झाल्याच्यानंतर हे पहा नवरदेवाच्या बहिणी आणि आम्ही नवरदेवाचे काका पण आहेत। नवरदेवाला थोडंसं चिडवत होतो, आज हसले बेटा कल रोएगा। आणि त्याच्यानंतर प्रत्येक म्हणजे नवरदेवाला उत्सुकता असती, जशी नवरीला पाहायची नवरीचा मेकअप झाल्याच्यानंतर, तशी करवल्याला उत्सुकता आहे आजकाल। फोटो सेशन, व्हिडिओ सेशन आणि कोणाची साडी कशी दिसते, कोणाचा ड्रेस कसा दिसते। आणि लग्न कार्य म्हटलं की खूप म्हणजे धम्माल असती। आणि हे पहा नवरदेव नवरीला आंघोळ घालायला चालू झाली। आमच्याकडे अगोदर आंघोळ घालतात आणि त्याच्यानंतर हळद लावतात। काही ठिकाणी हळद अगोदर लावतात आणि नंतर आंघोळ घालतात, पण इकडं आमच्याकडं अगोदर उटणं लावून आंघोळ घालतात आणि त्याच्यानंतर हळद लावतात। आणि हे पहा 5 जणींनी मस्त त्यांना आंघोळ वगैरे घातलेली आहे। आणि इथं नावं वगैरे घेत असते तर मस्त धिंगामस्ती चालूच होती काय। त्यांचे थोडे फोटो सेशन झाले, 5-5 तांबे टाकले की आम्ही काय पाठीमागे राहतात का, चला म्हणलं आंघोळ घालायला नवरदेवाला। तर एक तांब्या घेत होत्या सर्वजणी। मी म्हणलं आता तांब्याने कशाला घालायची करणला, बकेटच घ्यावं। मामी इकडनं संगीता मामी येतात, करणची मामी ही, ह्या म्हणत होत्या मग्याने टाकू। म्हणलं मग्याने कशाला टाकायचं आहे। श्रावणीने तांब्याने टाकत होती, इथं खूप मज्जा आली धमाल। आणि म्हटलं आता आपण मागे थांबायचंच नाही, घेतली बकेट आणि टाकून दिली त्याच्या अंगावर तिकडनं करणच्या बहिणीने टाकलं आणि मग मामीने इकडली मावशी आली म्हणे बस झाला अस्मिता टाकू नका कारण की नवरीच्या अंगावर टाकले नाही। करण जरा जास्त, त्याच्यानंतर चला म्हणलं उठा आता बस झालं। आणि त्याच्यानंतर मस्त आमचे फोटो सेशन वगैरे झाले। आणि हे पहा यांचं खूप सुंदर असं नवरीचं लुक, नवरदेव पण भारी दिसत होता। आणि त्याच्यानंतर हे नवरदेवाचे मामा मामी आणि ही छोटी करवली, त्याच्यानंतर ह्या ताई
यांनी पण हळद वगैरे लावली आणि फोटो सेशन झालं. श्रावणी तितक्यात म्हणे थांबा थांबा अजून एकदा आपण लावू. ठीक आहे म्हटलं. मग यांचं मस्त हळदीचा प्रोग्राम झाला. असं छान वाटत होतं, म्हणजे मेकअप पण छान झाला त्या नवरीचा आणि हळदीमुळे ग्लो पण तसाच येते. आणि इथे मग मी, रासकटला वहिनी, श्रावणी, आम्ही सर्वांनी मिळून चौघींनी छान फोटो सेशन वगैरे केलं आणि हळदीचा प्रोग्राम हा खूप सुंदर झालेला आहे. आणि उशीर झाला त्याच्यामुळं खूपच टाईम लागला, पण नवरी खूप गोड दिसत होती. नवरदेव तर आहेच गोड. रासकटला वहिनी म्हणतात थोडी जास्त हळद लावा, पिवळा दिसते नवरदेव. ते बघा. आणि मज्जा येत होती मात्र हळद लावायला. मी म्हणलं ठीक आहे, म्हटलं आता दोघांना पण लावते, हिला पण थोडं पिवळं करूया. आणि वर्षाला पण हळद लावायला चालू केली. नवरीचं नाव वर्षा आहे आणि करणचं नाव प्रथमेश आहे, पण घरी त्याला करण म्हणतात. आणि तुम्ही परत अजून विचारताल मॅडम करण हा कोण? तर करण आमच्या घरमालकाचा मुलगा आहे. अगोदर आम्ही जिथं किरायाने राहत होतो तर त्यांचा मुलगा, आणि श्रावणी त्यांची ह्या काकूचीच मुलगी. पण तिथं राहिल्याच्यानंतर असं छान वाटत होतं. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा.